आजही तिथल्या कातकरी कुटुंबांना रेशन कार्ड, आधार कार्ड, जन्माचा दाखला हे नाहीत. आणि खरं बघितलं तर ग्रामविकास विभागाची ही जबाबदारी आहे आणि त्यांना ही 1 ते 24 मुद्द्यांच्या अंतर्गत सन्माननीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष मंत्री दर्जा असलेले सन्माननीय विवेक भाऊ यांच्या दौऱ्यामध्ये तहसीलदारांना हे निर्देश दिलेले आहेत का ह्या सर्व बाबींची पूर्तता करण्याचं काम तहसीलदारांवर आहे. आणि अजूनपर्यंत भिवंडीच्या तहसीलदारांनी जवळपास भिवंडीमध्ये 185 कातकरी वाड्या आहेत आणि कोणत्याही कातकरी वाडीमध्ये आजही आधार कार्ड, रेशन कार्ड, जन्माचे दाखले नागरिकांना उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे अत्यंत गैरसोय ही त्या नागरिकांची होते. त्यामुळे आज आम्ही श्रमजीवी संघटनेच्या मार्फत या ठिकाणी बेमुदत राजदंड घेऊन ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि जोपर्यंत याच्यावर ठोस असं काहीतरी प्रशासनाकडून कारवाई होत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालू राहणार आहे. स्वातंत्र्याला 75 वर्ष 80 वर्ष होत आली तरीसुद्धा आजही आमचा ग्रामीण भागातला कातकरी बांधव उपाशी राहतो. आजही त्यांना रेशन कार्ड नाही, आधार कार्ड नाही, आधार कार्ड काढायचं असेल तर त्यांना जन्माचा दाखला नाही. ते खूप खेदजनक बाब आहे. आमच्या मायबाप इथे बसलेले आहेत तहसीलदार, त्यांना अनेक वेळा विनवण्या करून ते लक्ष देत नाही आहेत. रेशन कार्डासाठी वनवन भटकावं लागतं. आमच्या आजच्या खास करून मागण्या आहेत. रेशन कार्ड ज्या लोकांना नसतील त्यांना आज आम्हाला तात्काळ रेशन कार्ड दिले पाहिजेत आणि जे दाखले जमा करायचे आहेत, अर्ज दाखल्यासाठी जमा करा, आधार कार्डसाठी जन्माचा दाखला लागतो आणि ते अर्ज त्यांनी तात्काळ जमा करून घ्यायचे आहेत. ते जर केलं नाही तर आम्ही बेमुदतीचा राजदंड घेऊन बसणार आहोत. जोपर्यंत आमचा प्रश्न सुटणार नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही इथून. आणि त्यांनी अजूनपर्यंत आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही. कोण आहे इकडे, तहसीलदार आहेत नाही आहेत, काही त्यांनी आमची दखल घेतली नाही. आज आमची लोकं रांगेत आता इथे उभे राहून ते अर्ज दाखल करतील. त्याला काय झालं तर त्याला जबाबदार पूर्णपणे तहसीलदार असतील. स्पीड न्यूज भारत.